नागरी वाहिनीवर भारताचा अभिमान उंचावणाऱ्या जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचं दिल्लीत आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे राम सुतार हे शिल्पकलेचे चालते बोलते इतिहास होते. त्यांच्या कलेमुळं भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच शिल्पकलेची आवड होती. पुढे मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चरमधून शिक्षण पूर्ण करताना त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यासह इतर अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती घडवण्यात सुतार यांचं मोठं योगदान आहे. कलाक्षेत्रातल्या त्यांच्या या उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. पद्मभूषण, पद्मश्री तसंच टागोर सांस्कृतिक पुरस्कार असे अनेक बहुमान त्यांना प्राप्त झाले होते. महाराष्ट्र शासनानं नुकताच त्यांचा महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता. इंदू मिल स्मारकातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या निर्मितीत राम सुतार 100व्या वर्षी देखील सहभागी होते. अंदमानमधला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, बंगळुरूमधली 153 फूट उंचीची शिवशंकराची मूर्ती आणि पुण्यात मुशी इथली छत्रपती संभाजी महाराजांची 100 फूट उंचीची मूर्ती साकारण्यातही राम सुतार यांचं मोलाचं योगदान होतं. त्यांच्या निधनानं कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राम सुतार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री